इकडे आहे ना, आता ह्या रबडीमध्ये केसर टाकला जातोय. बेसिकली केसर मिक्स करून कसं ॲड करतात त्याची ही प्रोसेस आहे. ऑथेंटिक ढाब्यावरती जेवायला चाललो. जयपूरचं आपलं हे शेवटचं डिनर असणार आहे. याच्यानंतर आपण फ्लाईट पकडून मुंबईला जाणार आहे. गुड मॉर्निंग, सकाळ, सुप्रभात. तर आज जयपूरमधला 4था दिवस. आपण आता नाश्ता करतोय तिकडे वरतीच रेस्टॉरंटवरती. बुके टाईप नाश्ता आहे, पराठा आहे, सँडविच आहे आणि हे पकोडा आहे. तर आज आपण शॉपिंग करणार आहे आणि बाजूचे साईड सीन बघणार आहे. तर आपण बघूया आजचा दिवस कसं जातो आहे आपला आणि काय काय बघू शकतो आपण, ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवूया. तसंच तिकडे भरपूर टुरिस्ट आलेले आहेत. ते लोक रील बनवतात आहे. तर भेटूया पुढे आपण शॉपिंगमध्ये. चला बाय. सो आज आहे डे 4 आणि आज आमचं चेकआउट आहे. चेकआउट थोडा अर्ली आहे आणि फ्लाईट रात्री खूप लेट आहे. सो आम्ही विचार केला इथल्या लोकल एरियामध्ये जोपर्यंत आमची कॅब येते फिरून येऊया लोकल मार्केटमध्ये, कसं काय आहे बघून येऊया. सो आम्ही जस्ट निघालो आहे. ऊन तर आहे पण गरमी नाही आहे, पण ऊन तर आहे. तर मित्रांनो, आता आलेलो आहे आपण बांगडीच्या मार्केटमध्ये. तर ते लोक स्वतः आपल्या लाईव्ह बांगड्या बनवून दाखवतात. तर तुम्ही बघू शकता इकडे ते लोक स्वतः बांगड्या बनवतात. तुम्हाला जसं कस्टमाइज पाहिजे तसं बांगड्या ते लोक बनवून देतील. आपण कपडे मार्केटच्या इकडे आलेलो आहे. हवा महलच्या इकडे जवळपासच कपड्यांचं मार्केट आहे. तर आपण बघूया आपण काय काय शॉपिंग करूया आणि काय आपण एक्सप्लोअर करतोय ते. आपण साडी घ्यायला आलेलो आहे आणि सुप्रिया साडी घेते इकडे घरच्यांसाठी सगळ्यांना. आपण शॉपिंग करतोय थोडं. हे हवा महलच आहे, माझ्यासमोर हवा महलच आहे. तर त्याच्यासमोर आपण हे दुकान आहे, तिकडून साड्या घेतोय. आपण हवा महलच्या इकडे आणि रामचंद्र कुल्फीच्या आपण इकडे आलेलो आहे. तर आपण आतमध्ये जाऊन एक कुल्फी ट्राय करूया. हे खूप फेमस आहे इकडे. सगळेजण बोलतात जयपूरला आल्यावरती, हवा महलच्या आल्यावरती इकडची कुल्फी खाऊन बघा. तर आपण खाऊन बघूया. चला आपण. तर इकडे तुम्हाला असं काउंटरवरती असे टोकन भेटणार आणि आपल्याला इकडे आतमध्ये जाऊन आईस्क्रीम घ्यायचे आहेत. इकडे रबडी आहे. आपण स्पेशल आईस्क्रीम आणि एक स्पेशल रबडी घेतलेली आहे. तर बघूया खाऊन. इकडे आहे ना, आता ह्या रबडीमध्ये केसर टाकला जातोय. बेसिकली केसर मिक्स करून कसं ॲड करतात त्याची ही प्रोसेस आहे. आणि हा कुल्फीवाला खूप फेमस आहे जयपूरमध्ये, रामचंद्र कुल्फी भंडार. स्पेशल आईस्क्रीम कुल्फी घेतली आणि एक आईस्क्रीम लस्सी घेतलेली. बघूया आपण त्याची टेस्ट. आपण आलेलो आहे बडी चौकटच्या इकडे. या साईडला तुम्ही पाहू शकता, या साईडला हवा महल आहे आणि ही पूर्ण मोठी चौकट आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. सगळे
मित्रांनो आपण आता आलेलो आहे पत्रिका गेटच्या इकडे. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया की कसं वाटतंय ते आणि काय काय आतमध्ये आहे ते आपण आतमध्ये जाऊन बघूया. मध्ये एंटर केलेलं आहे. तर तुम्ही माझ्या पाहू शकता आपण इकडून एंटर केलेलं आणि त्याच्याच समोर आपलं एलिफंट फाउंटन आहे. तर इकडे तुम्ही बघा एलिफंट फाउंटन आहे आणि खेळण्यासाठी जागा आहे इकडे या साईडला आणि ह्याच्या आतमध्ये पूर्ण गार्डनच आहे. तर आता रात्री गार्डनमध्ये तर लाईटिंग तर दिसत नाही मला. तर आपण इकडेच थोडं एक्सप्लोर करूया आणि बघूया पुढे काय. मित्रांनो इकडे एंटरटेनमेंटसाठी थोडं गाण्यांचं आहे. जसं एंटर केल्यावरती इकडे ते लोक गाणे बोलतात आहे. आपण जरा ऐकूया आणि थोडं एन्जॉयमेंट करूया. ऑथेंटिक ढाब्यावरती जेवायला चाललो. जयपूरचं आपलं हे शेवटचं डिनर असणार आहे. याच्यानंतर आपण फ्लाईट पकडून मुंबईला जाणार आहे. तर आता आपण द ग्रेट इंडियन ढाबा इकडे आपण जाऊया जेवायला. चला. इकडे द ग्रेट इंडियन ढाबा स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे. पाणी आहे. सुप्रिया इकडे बघते आपल्याला काय ऑर्डर पाहिजे ते आणि मस्त ॲम्बियन्स आहे. प्युअर शुद्ध शाकाहारी आहे. इकडे बसण्याची सिटिंग पण आहे आणि प्लस आम्ही आता तुम्हाला कसं आम्ही आता ह्याच्यावरती खाटवरती बसलेलो आहे. जसं तुम्ही बघू शकता समोर जसे बसलेले. तर मस्त छान वाटते. सुप्रिया बघते की काय ऑर्डर करायचं ते. आपलेली थाळी आलेली आहे. याच हॉटेलची आपण थाळी मागवलेली आहे. तर तुम्ही ॲम्बियन्स इकडचा बघू शकता. खूप छान ॲम्बियन्स आहे. स्लो आवाजामध्ये गाणी त्यांनी लावलेली आहे. प्लस माझ्या या साईडला समोरच ते लोक लाईव्हमध्ये जिलेबी बनवून देतात आहे. तिकडे भाकऱ्या हे करतात आहे. खूप छान आहे. मला तर खूपच आवडलं इकडे. एअरपोर्टमध्ये परतीचा प्रवास चालू आहे. आपले 4 दिवस झालेले आहेत. खूप छान वाटली. खूप छान ट्रिप झाली. तर ही एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आत्ता फक्त एवढंच आहे की आपली मुंबईची फ्लाईट थोडी डिले झाली आहे. तर आपण त्याच्यासाठीच वेट करतो आहे. हा इकडचा वेटिंग एरिया आहे. वेटिंग लॉन्ज एरिया आणि इकडे चेकिंगसाठी आहे. तर आपण वेट करूया आणि परतीच्या प्रवासासाठी सुरू करूया. मी एक गोष्ट तुम्हाला दाखवण्यात इच्छुक आहे. ते म्हणजे इकडचं टॉयलेट. तर आपण बघूया इकडचं टॉयलेट कसं आहे. ते एकदम छान आहे. मी तर गेलेलो तर मला खूप छान वाटलं. तर हे आहे जेंट्स टॉयलेट. हे एंटर केलं आपण इकडे हात धुण्यासाठी एकदम छान केलेलं आहे. प्लस इकडे वॉशरूम आणि इकडे वॉशरूम. खूप छान आहे इकडचं. आता आपण जयपूर टर्मिनल्स 2च्या इकडे आहोत. इकडून आपल्याला मुंबईला जाण्यासाठी फ्लाईट आहे. फायनली आपल्याला बोर्डिंग पास भेटलेला आहे आणि आपण आता चाललेलो आहे चेकिंग करायला मुंबईच्या दिशेने जयपूरवरून. चला मग. आपलं एअरपोर्ट 1A गेट नंबर 1A लागणार आहे. तर आपण तिकडे चाललेलो आहे 1Aच्या आतमध्ये. सिक्युरिटी चेकिंग केली आणि आता आतमध्ये चाललेलो आहे आपण.
फायनली आपण विमानामध्ये बसलेलो आहे. आत्ताचे वाजलेले आहेत सकाळचे 2:46. फायनली आपण चला झोपूया आता. खूप झोप आली आहे. तर मुंबईमध्ये उतरल्यावरती भेटूया. बाय. इकडेच आपली जयपूरची ट्रिप संपलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.